हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर. हालेलुया. हालेलुया. आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलग्रिमेज आयोजित करत आहोत. 18 तारखेला मुंबईतून गाडी निघणार, 25 तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार. संत लोकांच्या संबंधातील जागा, घरदार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्या द्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार, अनुभव घेणार. गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले. यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला मिळू दे म्हणून शुभेच्छा आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो, नेविल पेरेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचे नावे. हालेलुया, हालेलुया. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. पवित्र ग्रंथामध्ये आपण पाहतो, उदाहरणासाठी बोललं तर संत पाऊल स्वतःच्या ओळख असा प्रकारे करून देत आहे की मी पापी आहे, मी पापी लोकांमध्ये नंबर 1 आहे. फ्रान्सिस ना हालेलुया या प्रश्न विचारण्यात आला. हालेलुया, हालेलुया. जॉर्ज बर्गोली म्हणजे कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. खूप सावधान म्हणजे जॉर्ज बर्गोली म्हणजे एक पापी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कॅथोलिक चर्चचा प्रमुख पत्रकारांना बोललेले शब्द आहे. तुमच्या समोर बसलेले हे जे पोप आहे पापी आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. ज्यांच्या आत पवित्र आत्मा काय करत आहे त्यांना कबूल करता येते की मी पापी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत पाऊल सांगत आहे मी सर्वात मोठा पापी आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. मी सर्वात मोठा पापी आहे म्हणून बोलणे बंद करत नाही. पापी असलेल्या पाऊलाला परमेश्वर कोण आहे त्याची ओळख झाली आहे, ते महत्वाचं आहे. हालेलुया. इफिसिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये 14 पासूनचे जे वचन आहे. हालेलुया. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे, त्याने दोघांस एक केले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत पाऊल जेव्हा येशूचा स्वागत केला, येशूला ओळखले. हालेलुया. येशूच्या संबंधामध्ये त्यांनी केलेले व्याख्या आहे तो मूर्तिमंत शांती आहे. मूर्तिमंत शांती म्हणजे काय? जगामध्ये शांती कुठे आहे म्हणून कोणाला शोधायला जायचं पाळी आली तर, तुम्हाला कुठे दिसलं नाही तर सरळ येशूकडे जा, तोच आहे शांती. शांती उतरून आलेला आहे. तो जिथे आहे तिकडे शांती आहेच. हालेलुया, हालेलुया. येशूला पाहिलं तर तुम्ही शांती पाहिलेलं आहे. हालेलुया. शांती करणारे काम काही आहे? दोघांना एक बनवत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शांती
पृथ्वीला तिकडे नाही, ये आणि मी एक जीव होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. बोरिवलीच्या जवळपास असलेल्या एका कुटुंबातून आपल्या आमलासच्या YouTube व्हिडिओ चालू झाले. त्या दिवसांमध्ये एका ताईने साक्ष पाठवून दिलं. हालेलुया. त्या ताईने त्या साक्ष्यामध्ये बोललेली गोष्ट असे होते, मी आणि माझी बहीण किती वर्षांपूर्वी बोलले, त्यांच्या बालपणाच्या काळापासून त्यांचं भांडण झालं होते. दोघांचं लग्न झालं. हालेलुया. लग्न होऊन मुलांचं लग्न वगैरे झालं, तरी हे दोघे बहीण एकमेकांच्या बरोबर कधी बोलत नव्हता. हालेलुया. आम्हाला समजा व्हिडिओ तेव्हा ऐकायला चालू केले. हालेलुया. व्हिडिओ ऐकता ऐकता वाचन ऐकायला चालू केलेल्या बहिणीने दुसऱ्या बहिणीला क्षमा केली. हालेलुया. दोघांना एकमेकांपासून लांब राहता येत नाही ती स्थिती झाली. दोघे धावत एकमेकांच्याकडे गेले, एक झाले. हालेलुया. साक्ष देताना तिने सांगितलं, लग्नाच्या अगोदर पासूनचे आमचे भांडण देवाचे वचन ऐकताना मिटले. हालेलुया. त्याचा अर्थ काय आहे? येशू हा मूर्तिमंत शांती आहे. हालेलुया. तुम्ही वचन ऐकत आहे, तुम्ही प्रार्थनामध्ये भाग घेत आहे, वचन ऐकत आहे, आणि तुम्ही जर समेट घडवत नाही तर त्याचा अर्थ आहे की तुम्ही स्वार्थासाठी काहीतरी ऐकत आहे, तुम्ही देवाचे वचन ऐकत नाही. हालेलुया. हालेलुया. देवाचे वचन दोघांना दोन म्हणून ठेवणार नाही, दोघांच्या मध्ये येशूला घेऊन येणार. हालेलुया. आणि तो येशू जो क्रूसावर टांगलेला आहे, जो क्रूसावर मरण पावलेला आहे, त्याच्या मरणाचा अर्थ दोघांना एक बनवणे आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही वचन ऐकणारा व्यक्ती असेल तर तुम्ही ऐकलेल्या वचनाचं सामर्थ्य तुम्हाला परत एकदा एक जीव बनवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. यासाठी खूप कष्ट करावं लागणार नाही. एक कृती पवित्र आत्म्याची कृती आहे. हालेलुया. वचनाकडे तुम्ही हृदय लावायचं. हृदय लावून वचन ऐकत आहे तेव्हा वचन हे काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकणाऱ्या व्यक्तीमध्ये परिवर्तन होत आहे. मी जेव्हा शुद्ध होतो, माझा समोरचा व्यक्ती ऑटोमॅटिकली शुद्ध होणार. हालेलुया. माझा अजून तयारी व्हायला पाहिजे बस. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सिस्टरांच्या मागे आपण या 14 वचन परत एकदा बोलूया. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली. हालेलुया. काम आहे मध्ये भिंत बांधून ठेवणे. हालेलुया. शैतान भिंत बांधत राहणार. भिंत म्हणजे काय आहे? ईगो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. काही महिन्यापूर्वी मला भेटायला आलेली ताई, त्या ताईने मला सांगितलं, फादर खरं सांगितलं तर माझा नवरा माझा एवढं शिकलेलं नव्हता. प्रेज द लॉर्ड. तरी माझ्यापेक्षा जास्त देवाला ओळखलेले व्यक्ती होती माझा नवरा. प्रेज द लॉर्ड. फादर, मी तुम्हाला खरं सांगतो, या माणसाच्या बायको बनण्याचा काही पात्रता माझ्यामध्ये नव्हता. देवानी कुठेतरी
या माणसाच्या बरोबर माझं जीवन जुळवून दिलं. हालेलुया. फादर, पहिले आम्हाला बाळ नव्हता. मी रागाच्या भरामध्ये नवऱ्याला तुच्छ लेखून कधी कधी बोलायचा. या माणसाच्याकडून मला बाळ पण मन कठीण पण करून बोलायची. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्यानंतर कुठेतरी रिट्रीट मध्ये भाग घेताना देवाचे वचन तिच्या कानामध्ये पोहोचले. तिने पश्चाताप केला. लग्न होऊन 13 वर्षाने तिने नवऱ्याला नवरा म्हणून मान द्यायला चालू केलं. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर देवाने त्यांना 3 मुलं दिली. प्रेज द लॉर्ड. 3 ही मुलं मोठा होत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने मला सांगितलं, फादर, गेल्या फेब्रुवारीमध्ये माझा नवरा मरण पावला. आता मी रोज त्यांच्याकडे क्षमा मागत आहे. मला एक गोष्टी आता माझ्या ध्यानात येत आहे. फादर, गेल्या फेब्रुवारी पासून रोज मी मिसा झाल्यावर कब्रस्तानामध्ये जाऊन प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्या बहिणीला विचारलं, आता कब्रस्तानामध्ये जाऊन क्षमा मागून काय उपयोग आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या बहिणीने मला सांगितलं, फादर, म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. तुमच्या समोर रिट्रीटला येणाऱ्या लोकांना तुम्ही सांगा, हालेलुया, नवरा बायको हे मेल्यानंतर क्षमा मागायला थांबायचं नाही. रोज रोज एकमेकांच्या बरोबर समेटीचा जीवन जगा म्हणून तुम्ही त्यांना सांगा. तिने सांगितलं, फादर, नवरा मेला म्हणून मी दुःखी नाही. मरण पावलेल्या नवऱ्याला त्यांचा कोणत्याही हक्क जसे पाहिजे तसे मी दिलं नाही म्हणून मला आज वाईट वाटते. प्रेज द लॉर्ड. तिने सांगितलं, सुरुवातीपासून अनेक लोक मला गाठवर येत होते. लोक जाण्यासाठी मी थांबायचो. लोक गेल्यानंतर, फादर, माझी उशी भिजवलेले नाही असं दिवस नाही. मला वाटलं की माझा नवरा माझा एवढं नाही. प्रेज द लॉर्ड. नवरा मरण पावल्यानंतर नवऱ्याविषयी अनेक लोक माझ्या जवळ येऊन बसून, तुझ्या नवऱ्याकडून मला हे मिळालं, ते मिळालं, आमचं असं नातं होते, तशा प्रकारचं नातं होते. हालेलुया. असे अनेक लोकांनी नवऱ्याचं स्तुती करत होते. तेव्हा मी बोलायला चालू केलं, देवा, माझ्यासाठी पण हा नवरा यापेक्षा चांगला होते, तरी मी कधीही त्यांना ओळखलं नाही. माझ्या मनामध्ये अपेक्षा होती. वाढत अपेक्षा करत बसलो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ताईंना सांगितलं, हालेलुया, तुमच्या 3ही मुलांच्यावर आता प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3ही मुलांना आईचं प्रेम द्या. त्याबरोबर पप्पा कोण होता त्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी मुलांच्या मनामध्ये घालत राहा. माझ्या प्रिय बहिणीनो, देवाचे प्रेम शत्रुदाच्या आड भिंत काढून टाकणार आहे. धन्यवाद येशू. तुमच्या जीवनामध्ये आड भिंत तुम्ही कुठेतरी बांधून ठेवलेला आहे का? शैतान तुमच्या आयुष्यामध्ये काही आड भिंत उभी केली आहे का? प्रियानो, जीवनामध्ये आलेली जे काही आड भिंत आहे ते निघून जाण्यासाठी देवाजवळ आता प्रार्थना करा. देवाजवळ विनंती करा, मला भाऊ म्हणून, बहीण म्हणून एकमेकांना ओळखण्याची गरज आहे.
त्यांच्याबरोबर मला एक जीव व्हायची गरज आहे. माझ्या आयुष्यामध्ये आलेले हे सगळे भिंत परमेश्वरा तू दूर करून दे. समेट घडवण्याचा काम पवित्र आत्म्याचा आहे. पवित्र आत्म्याला आमंत्रण द्या. आपल्याला पवित्र आत्म्याला सोपवा. मग तिची प्रार्थना करत समोरच्या व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवता येते. आपले शुद्धीकरण आपण करू शकतो. पवित्र आत्मा पुढचं काम करणार. अशा परिस्थितीमध्ये एक आत्मिक मार्गदर्शन देणाऱ्या व्यक्ती बरोबर बोललेले वगैरे बरं आहे. आत्मिक मार्गदर्शन देणारा व्यक्ती खरोखर आत्मिक ज्ञान असलेले व्यक्ती असेल तर मात्र त्याचं ऐकायचं. येशू अनेकांच्या जीवनामध्ये आता कार्य करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तर अनेक लोकांच्या जीवनामध्ये शैतानाला मोठा हत्तीप्रमाणे असलेल्या शैतानी शक्तीला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाळलेले होते. पाळले ते काही कामाचं नाही. ते दुष्ट शक्ती आहे, शैतानी शक्ती आहे. आज तुम्ही त्या दुष्ट शक्तीला हृदयातून बाहेर काढा. आडभिंद निघून जाऊ दे. म्हणजे तुम्हाला भावाला भाऊ म्हणून ओळखायला जमणार, बहिणीला बहीण म्हणून ओळखायला जमणार. जीवनामध्ये कोणाला तरी मनाई करायचं वेळ आलं तर, नाही बोलायचं वेळ आलं तर देवाची इच्छा काही आहे म्हणून पहिले ओळखायचं. देवाच्या राज्याचा अनुभव तुझ्यामध्ये घेऊन यायचं. पवित्र आत्म्याला कार्य करायला संधी द्यायचं. प्रभू तुम्हा बरोबर असो. काही लोकांच्या पायाचा आणि शरीरातील इतर भागामध्ये गाठीप्रमाणे वगैरे होऊन रक्तपुरवठा वगैरे बंद झाल्यासारखा काही परिस्थिती असायच्या. त्या सर्व ठिकाणी जे कठीण झालेले वातावरण होते ते प्रभू आता बदलून देत आहे. जसे छातीच्या भागामध्ये फासली आहे तसे पाठीवरती असलेल्या हाडाच्या भागामध्ये असलेल्या दुखणे त्रास कोणाचा तरी प्रभू दूर करून देत आहे. कायम पोटामध्ये गॅस पकडत आहे असे त्रास असलेले अनेकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. आई बाबा दोघे मरण पावलेला आहे म्हणून दुःखी असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. मोठा ऍक्सिडेंट मधून पूर्ण पाय वाचले असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. अनेकांच्या जीवनामध्ये अंतर निघून जाऊन तिथे प्रकाशाचा अनुभव आता प्रभू देत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.